सगळ्या दिग्गजांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत बाबासाहेब पुरंदरे यांना आणि यानंतर आपण वळूयात आजच्या घडामोडींकडे। कोल्हापूरमधली बातमी आहे। कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली आहे। सीपीआर मधल्या परिचारकांच्या बदलांसह मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी निवेदन देण्यासाठी आलेल्या या भाजप पदाधिकाऱ्यांची इथल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाबाहेरच चांगलीच खडाजंगी झाली। जिल्हाधिकाऱ्यांचं दालन इथे दिसतंय आणि भाजपचे पदाधिकारी जोरजोरात इथे घोषणाबाजी सुद्धा करतायत। याचं कारण म्हणजे तिथे माध्यमांना आत जायला मज्जाव करण्यात आला असं म्हणणं आहे या पदाधिकाऱ्यांचं। जिल्हाधिकारी राहुल रेखावार निवेदन घेताच कार्यालयात परतले, भाजपच्या निवेदन न घेताच कार्यालयात परतले आणि त्यामुळे भाजपच्या शिष्टमंडळानं निवेदन भिंतीवरच चिकटवलं। भाजप पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिलेल्या वागणुकीचा निषेध केला। महेश जाधव इथे उपस्थित होते, त्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजोळकर। संदीप, नेमकं काय घडलं? भाजपचे पदाधिकारी इतके आक्रमक का झाले होते? राहुल रेखावार हे कोल्हापूरचे नवे जिल्हाधिकारी आहेत। अगदी 1 महिना त्यांच्या फक्त नियुक्तीला झालेला आणि त्यांच्या कामाची जी पद्धत आहे ती वेगळी आहे आणि तीच पद्धत त्यांना होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते। कारण त्याचं असं आहे की भाजपचे शिष्टमंडळ काही मागण्या वेगवेगळ्या होत्या, मग त्यामध्ये अंबाबाई मंदिर म्हणजे जी मंदिरं बंद आहेत ती मंदिरं उघडावीत, सीपीआर मधल्या परिचारकांची जी पगार ते झालेले नाहीत अशा काही मागण्या घेऊन, व्यापाऱ्यांच्या काही मागण्या होत्या, अशा मागण्या घेऊन शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात आलं होतं आणि त्यावेळेला माध्यमांच्या प्रतिनिधींना मात्र केबिनमध्ये यायला मज्जाव केला जिल्हाधिकाऱ्यांनी आणि फक्त 5 जण तुम्ही या, मी निवेदन स्वीकारतो असं सांगितलं। आणि त्यावेळेला ज्यावेळेला प्रिंट मीडियाचा एक फोटोग्राफर त्या ठिकाणी गेला होता त्यावेळेला तो कॅमेरा हिसकावण्याचा आदेश देखील एका पोलीस कॉन्स्टेबलला जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। आणि ह्या सगळ्याचा निषेध करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच जोरदार घोषणाबाजी केली। आपण दृश्यांमध्ये पाहतोय, शेवटी जिल्हाधिकारी पुन्हा एकदा बाहेर आले, पण त्यांना म्हणजे माफी मागावी त्यांनी असं भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं आणि भाजप कार्यकर्ते पुन्हा तेव्हा आक्रमक झाले। मग मात्र जिल्हाधिकारी पुन्हा हात जोडून परत गेलेले आहेत। सध्या त्या जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता आहे, मात्र मगाशी म्हणजे काही वेळापूर्वी तणावाचं वातावरण त्या भागात होतं। पण संदीप, हे निवेदन स्वीकारलं की नाही शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी? आणि आता भाजप कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? एकतर जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्वीकारलंच नाही। त्या परिचारकांच्या मागण्यांचं जे निवेदन होतं ते अक्षरशः म्हणजे भिंतीवर चिकटवलेलं आहे भाजप कार्यकर्त्यांनी आणि आता भाजप कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात निघून गेलेले आहेत। संदीप, आणि तुम्ही जसं सांगताय की जिल्हाधिकारी म्हणणं ऐकून घेत नव्हते आणि त्याचाच निषेध करण्यात आला, काय नेमक्या मागण्या होत्या या सगळ्या शिष्टमंडळाच्या? आता एकतर अनलॉकची जी प्रक्रिया सुरू झाली आहे की त्यामध्ये आपल्याला माहित आहे सगळी दुकानं आता म्हणजे 15 ऑगस्ट पासून सगळी दुकानं रात्री 10 वाजेपर्यंत उघडी असणार आहेत। मात्र मंदिरं बंद आहेत। कोल्हापूरचा जर विचार केला तर नृसिंहवाडीचं दत्त मंदिर आहे, करवीर निवासी अंबाबाईचं मंदिर आहे, ज्योतिबाचं मंदिर आहे, असे अनेक मंदिरं बंद आहेत। त्यामुळे पर्यटन पूर्णपणे ठप्प आहे। अनेक व्यवसाय त्यावर अवलंबून असतात, ती मंदिरं चालू करावीत ह्या मागणीची ही एक भाजपची मागणी होती। दुसरी अशी होती की कोरोनाच्या काळामध्ये कोल्हापूरचं सीपीआर रुग्णालय जे आहे ज्याला कोरोना दवाखाना म्हणून ओळखलं जातं, त्या दवाखान्यातल्या परिचारिका या म्हणजे आपला जीव धोक्यात घालून काम करतात आणि त्या परिचारिकांचं वेतन थकलेलं आहे, ते वेतन त्वरित देण्यात यावं अशी मागणी होती। आणि व्यापाऱ्यांची अशी मागणी होती की ज्या काही नियम आहेत, नियमावली जे त्यामध्ये थोडीफार शिथिलता द्यावी, अशा 3 मागण्या घेऊन भाजप शिष्टमंडळ तिथे गेलं होतं। मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या या वागणुकीमुळे त्यांनी निषेध केलेला आहे। धन्यवाद संदीप या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय, पण ब्रेकनंतरही बघणार आहोत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।